दिसून येत आहे। त्यामध्ये एक वेगळी तक्रार आपल्याला एकूणच पाहायला मिळते। ज्या पद्धतीने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा आरोप जो आहे तो या ठिकाणी केला होता, मात्र आता चिंचवड विधानसभेमध्ये मतदान वाढीचा आरोप जो आहे तो आता या ठिकाणी कैलास टिळेकर यांच्याकडून झालेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। 50,000पेक्षा अधिक मतदान जे आहे ते या चिंचवड विधानसभेमध्ये आल्याचा आरोप जो आहे तो आता कैलास टिळेकरांनी केले। नक्की काय आरोप आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय सांगाल, काय आरोप करायला आणि अजितदादांकडे काय तक्रार केली तुम्ही? अजितदादांना आम्ही समक्ष भेटून त्यांच्या निदर्शनास ही बाब आणलेली आहे। चिंचवड विधानसभेमधले आजूबाजूचे जे हडपसर, पर्वती, शिरूर, वडगाव शिरी आणि खडकवासला या मतदारसंघामधील नातेवाईकांची, त्यांच्या मित्रांची नावे चिंचवडमध्ये जाणून बुजून लावून घेतलेली आहेत आणि त्यांना फक्त इलेक्शनच्या दिवशीच इकडे आणलं जातं आणि मतदान केलं जातं आणि ते वर्षानुवर्ष अशा प्रकारे निवडून येतात। चिंचवडमध्ये एकूण 13 ते 14 प्रभाग आहेत, म्हणजे 13 प्रभाग आहेत, म्हणजे ॲव्हरेज 4-4.5 हजार मतदान हे एका प्रभागात आहे आणि हे विनिंग वोट आहेत। जेणे कोणी इतर जे कोणी प्रयत्न करतील त्यांना शोधायचा, त्यांना ते सापडतच नाही, ते राहत नाहीत, काय त्या पत्त्यावर ते राहत नाहीत। आम्ही पूर्ण सर्वे केला तर फक्त निवडून येण्यासाठी हा सगळा खाटाटोप झालेला आहे। या संदर्भात तुम्ही याआधी पुढं तक्रार केली होती आणि तिथं काय तुम्हाला सांगण्यात आलं होतं? नाही, या अगोदर आम्ही यंत्रणेकडे अजून हे केलेलं नाही आहे, पण यंत्रणेने जर सांगितलं की तुम्ही ॲफिडेव्हिट करून द्या तर आम्ही तो ॲफिडेव्हिट करून द्यायलाही तयार आहोत, कारण आमच्याकडे डिजिटल पुरावे आहेत, आम्ही सर्व मॅपिंग केलेलं आहे। आम्ही सरकार नावाने हे सगळे कामं करतो। तर राजेंद्र जगताप म्हणून जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी आमच्या निदर्शनात ही बाब आणून दिली आणि या संदर्भात आपण काय करू शकतो तर त्यांनी सांगितल्यानंतर मी त्यांना ही मॅपिंगची आयडिया दिली आणि त्यांच्या सांगण्यावरून आम्ही हे मॅपिंग केलं तर एक धक्कादायक वास्तव समोर आलं। अजितदादांकडून आता काय तुम्हाला आश्वासन देण्यात आले? अजितदादांनी कलेक्टरांना निर्देश दिलेत आणि त्यांना या संदर्भात कारवाई करण्यास सांगितलेली आहे। नक्कीच राजेंद्र जगताप जे आहेत त्यांनी ही बाब निदर्शनास आली, तुम्ही इच्छुक देखील होता, कसा हा घोटाळा किंवा हा आरोप तुम्ही समोर आणलेला आहे? एक असं ह्याच्यामध्ये लक्षात आलं की आपल्या मतदारसंघामध्ये नातेवाईकांची स्वतःनं एक नाव मला नातेवाईकांचं आढळलं गेलं, त्यामध्ये मला आढळून मी ते चेक केलं तर मी यांना सांगितलं की तुम्ही मॅपिंग करा, त्यामध्ये चेक करा आणि नंतर आम्हाला एवढी नावं सापडली की एका गल्लीमध्ये 6 नोंदवले गेलेत मतदार आणि एका गल्लीत 1500 मतदान असतात, त्या ठिकाणी 6 मतदान हे असे गावलेत। प्रत्यक्ष मी पोरं पाठवली, त्यांच्याकडे 10-15 मुली काम करतात सर्वेसाठी, त्यांना पाठवलं तर एकही तिथं हजर म्हणजे त्यांचा पत्ता आहे पण ते तिथं राहिला नाही तर काही नाही। नक्कीच आपण पाहिलं तर चिंचवड विधानसभा मतदारसंघात जे आहे आता 50,000पेक्षा अधिकचं मतदान जे आहे ते यामध्ये वाढवण्यात आल्याचा आरोप जो आहे तो आता कैलास टिळेकर असतील किंवा राजेंद्र जगताप जे आहेत त्यांच्याकडून करण्यात आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांना ही तक्रार आता करण्यात आलेली आपल्याला कैलास टिळेकरांनी सांगितलेलं आहे। मात्र आता नक्की प्रशासन असेल किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार नक्की काय ॲक्शन घेणार आता हेच पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।